ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भारत-पाक सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं आक्रमक आंदोलन। महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवलं। काहींकडून बॅट तर टीव्हीचीही तोडफोड करत सामन्याला कडाडून विरोध। ऑपरेशन सिंदूरवेळी उद्धव ठाकरेंचं लंडनमध्ये पर्यटन। देशाप्रती भावना असती तर 10 ते 12 दिवस लंडनमध्ये न थांबता ठाकरे तात्काळ भारतात परतले असते। चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा। उद्धव ठाकरे संजय राऊतांचा राष्ट्रवाद ढोंगीपणा। आधी आपल्या पक्षातील मिलिंद नार्वेकरांना क्रिकेट समितीतून पायउतार करा। खरोखरच पाकिस्तान विरोधी असाल तर घरापासून सुरुवात करा। भाजपच्या नवनाथ बन यांचं आव्हान। पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून मॅच खेळवण्याचा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचं मोठं वक्तव्य। खेळाकडे खेळाच्या दृष्टीने पहा, कोणताही मुद्दा भावनिक करू नये। वेळ मिळाल्यावर भारत पाकिस्तान मॅच पाहणार। अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवार असे बोलत असतील तर त्यांच्या अंगात पाकड्यांचं रक्त, राऊतांची टीका। बेलगाम हल्ल्यावेळी ज्या भावना होत्या त्या भावना आता कुठे गेल्या? ज्या देशामुळे सिंदूर पुसलं गेलं त्या देशाबरोबर सामना का खेळायचा? दहशतवादी हल्ल्यातील मृत संतोष जगदाळेंच्या पत्नीचा सवाल। बेलगाम दहशतवादी हल्ल्यात BCCIच्या परिवारातील कोणाचाही मृत्यू झाला नाही, त्यामुळे त्यांना 26 मृतांच्या कुटुंबियांच्या भावना समजत नाहीयेत। दहशतवादी हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐश्वर्या द्विवेदी यांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात मतचोरी संदर्भात प्रात्यक्षिक। शरद पवारांच्या समोरच मतचोरीच्या विविध प्रकारांचं प्रात्यक्षिक। देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांगणे उत्तर। नाशिक जिल्ह्यात विविध दैनिकात जाहिराती। शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदीवरून प्रश्न। एका जातीचं राजकारण करणं शोभत नाही, अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। दिवंगत संतोष देशमुखांना न्याय मिळवून दिला। मोठ्या नेत्याची विकेट पडली। त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्योग केल्यामुळे क्लीन बोल्ड झाले। नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। बीडच्या पिंपळनेरमधील गोरक्ष देवडकरांची आत्महत्या। OBC आरक्षण संपत असल्याच्या भावनेतून आत्महत्या। गोरक्ष देवडकरांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती, नातेवाईकांची माहिती। 99व्या भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड। पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब। नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरचं काम थांबवा। बिल्डरला मस्ती आली असेल तर ऍक्शन घेणं आपल्या हातात, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। पुण्यात ट्रॅफिक वेळी मनोहर पर्रिकरांसारखं फिरा, महिलेचा अजित पवारांना सल्ला। तर कोण पर्रिकर म्हणत अजितदादांचा प्रश्न। लखनौमध्ये इंडिगोच्या विमानाचा अपघात टळला। वेग वाढवूनही विमान उड्डाण करू शकलं नाही। कॅप्टनने विमान धावपट्टीवरच थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली। खासदार डिंपल यादव यांच्यासह 151 प्रवासी या विमानाने प्रवास करत होते। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।